मित्रांनो, टोळ कांदा किंवा बियाचा कांदा हा आपल्या साधा कांद्याच्या तुलनेमध्ये खूप संवेदनशील पीक आहे. म्हणून याचे सुरुवातीपासून नीट व्यवस्थापन असणे फार महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जेव्हा कांदा उगवून 15 ते 20 दिवस होतात, म्हणजे कांद्याची एकसमान वाढ होते, तेव्हा याला खताचा पहिला डोस देणे फार आवश्यक आहे. तर पहिल्या बेसल डोसमध्ये आपण महाधन कंपनीचे क्रॉपटेक 8-21-21 एक बॅग सोबत महाधन कंपनीचे बेनसल्फ एकरी 10 किलो आणि त्यासोबत PSB हे घ्यायचे आहे. मित्रांनो, क्रॉपटेक आज 8-21-21 मध्ये आपल्याला नत्रस्फुरत पालाश हे तर मिळतातच, त्यासोबत आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा मिळत असतात. दुय्यम मध्ये आपल्याला मॅग्नेशियम आणि सल्फर मिळते आणि सूक्ष्म मध्ये आपल्याला झिंक आणि बोरॉन मिळते. या खतामुळे आपल्या कांद्याची एकंदरीत वाढ चांगली होत असते. मित्रांनो, सल्फर हे 90% बेंटोनेट सल्फर राहते, म्हणजे स्लो रिलीज सल्फर राहते. आपल्या पिकाच्या उपलब्धतेनुसार हे आपल्या पिकाला उपलब्ध होत असते. सोबत मित्रांनो, सल्फर दिल्यामुळे आपल्या पिकाची रूट डेव्हलपमेंट चांगली होत असते आणि थंडी पडत आहे त्यामुळे आपलं पीक स्ट्रेसमध्ये सुद्धा जात नाही. सोबत मित्रांनो, कांद्यामध्ये आपल्याला फॉस्फरसची फार आवश्यकता असते. फॉस्फरस तर आपल्याला 8-21-21 मध्ये मिळतोच, पण जमिनीमध्ये आपण आतापर्यंत जो फॉस्फरस दिलेला आहे तो सोल्युबलाइज करायचे काम आपल्याला PSB करत असते. म्हणून PSB आपल्याला एकरी 4 किलो घ्यायचे आहे. मित्रांनो, जर का आपण कोणता खताचा डोस दिला असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.